नमस्कार मंडळी. कधी तुमच्या आयुष्यात असं घडलं आहे का? तुम्ही ठरवता नसतानाही अचानक मंदिरात जाण्याची इच्छा झाली. कित्येक दिवस मंदिरात जाणं झालं नव्हतं. पण एका दिवशी मनातून आवाज आला, आज मंदिरात जायचं. कधी एखाद्या व्यक्तीने अचानक सांगितलं, चला आज दर्शनाला जाऊ. आणि तुम्ही मंदिरात पोहोचता, देवासमोर उभे राहता आणि त्या क्षणी मन शांत होतं. डोळ्यात पाणी येतं. कधी एखादी चिंता हलकी झाल्यासारखी वाटते, तर कधी देवाच्या मूर्तीसमोर उभं राहून मनात एकच विचार येतो, मला इथं आजच का यावंसं वाटलं. मित्रांनो, आपल्या संत परंपरेत एक सुंदर भावना सांगितली जाते, देवाच्या दारात जाणं ही सुद्धा देवाचीच कृपा असते. म्हणूनच आजच्या या कथेत आपण जाणून घेणार आहोत, देवदर्शनाचं खरं रहस्य काय आहे. आपण देवाकडे जातो की देव आपल्याला बोलवतो? मंदिरात अचानक जाण्याची इच्छा का होती? आणि देवाच्या दारात पोहोचल्यानंतर काही लोकांच्या आयुष्यात बदल का घडू लागतात? ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात ही एखाद्या अदृश्य हाकेमुळेच असेल. एका भक्ताची अनोखी गोष्ट. एका छोट्याशा गावात माधवराव नावाचा एक साधा गृहस्थ राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक होता. कष्ट करून संसार चालवत होता. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आयुष्यात एकामागून एक संकट येत होती. व्यवसायात नुकसान झालं होतं. घरात सतत वाद होत होते. कर्ज वाढत होते आणि मनावर एवढा ताण झाला होता की रात्री झोपही लागत नव्हती. एके दिवशी सकाळी उठल्यावर माधवराव नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी तयार झाला. पण अचानक त्याच्या मनात विचार आला, आज मंदिरात जाऊया. त्याने स्वतःशीच म्हटलं, आज वेळ नाही, उद्या जाईन. तो घराबाहेर पडला, पण काही अंतर गेल्यावर त्याला पुन्हा मंदिराची आठवण झाली. मन बेचैन झालं. त्याने रस्ता बदलला आणि मंदिराकडे निघाला. मंदिरात पोहोचल्यावर त्याने देवासमोर हात जोडले आणि काही मागावंसं वाटलं नाही. फक्त डोळे मिटले आणि काही क्षणांत त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो मनात म्हणाला, देवा, मी तुमच्याकडे काही मागायला आलो नाही, पण मला असं का वाटतं की मीच तुम्हीच मला इथे बोलवलं आहे. त्या क्षणी मंदिरातील वृद्ध पुजारी त्याच्याजवळ आले. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, कधी कधी माणूस देवाकडे जात नाही, देवच त्याला आपल्या दारापर्यंत आणतो. माधवराव आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. देव बोलवतो म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. देव बोलवतो याचा अर्थ असा नाही की देव अक्षरशः आपल्याला हात धरून मंदिरात घेऊन जातो. याचा आध्यात्मिक अर्थ अधिक सुंदर आहे. कधी आपल्या मनात अचानक श्रद्धा जागते, कधी मंदिराची आठवण येते, कधी एखादं भजन ऐकून मन भरून येतं, कधी संतांच्या एखाद्या शब्दाला मनाला भेटतो, कधी संकटात असताना अचानक देवाचं नाव आठवतं. हीच अंतर्मनातील भक्तीची हाक असू शकते. ज्या क्षणी मन संसाराच्या गोंधळातून थोडा बाजूला होतं, त्या क्षणी आपल्याला देवाची आठवण येते. म्हणून संतांनी नेहमी सांगितलंय, देवदर्शन म्हणजे फक्त डोळ्यांनी देवाची मूर्ती पाहणे नाही, तर मनाने देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणे होय. मंदिरात गेल्यावर मन शांत का होतं? तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? मंदिरात प्रवेश करताच वातावरण बदलतं. घंटानाद, शंखध्वनी, तुपाचा सुगंध, मंत्रोच्चार, देवाची मूर्ती आणि आजूबाजूला असलेली श्रद्धा हे सगळं मनाला बाहेरच्या गोंधळापासून दूर नेतं. आपण काही क्षण स्वतःसाठी थांबतो, पण बाजूला ठेवतो. काम विसरतो, पैशांची चिंता विसरतो, नात्यामधले प्रश्न विसरतो आणि देवासमोर उभे राहून मनातलं सगळं ओझं ठेवून देतो. म्हणूनच अनेक भक्त म्हणतात, मंदिरात गेल्यावर मन हलकं होतं. कदाचित देवाने तुमची समस्या लगेच दूर केली नसेल, पण ती समस्या सहन करण्यासाठी तुम्हाला मनाची शक्ती दिली असेल. आणि कधी कधी हीच देवाची सर्वात मोठी कृपा असते. देवदर्शनासाठी वेळ का मिळत नाही? आज अनेक लोक म्हणतात, वेळच मिळत नाही, खूप काम आहे, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, नंतर जाऊ. पण लक्षात ठेवा, देवदर्शनासाठी नेहमी मोठा वेळ लागतो असं नाही. कधी 2 मिनिट पुरेसे असतात. देवासमोर उभं राहून मनापासून म्हणा, देवा, माझ्या हातून जे चांगलं घडतंय त्यात तुमची कृपा असून दे आणि जे चुकीचं होतंय ते सुधारण्याची बुद्धी दे. इतकी ही प्रार्थना मनाला दिशा देऊ शकते. मंदिरात जाण्याची इच्छा अचानक झाली तर, समजा अनेक दिवसांपासून तुम्ही मंदिरात गेलेले नाही आणि अचानक एका दिवशी मनात तीव्र इच्छा निर्माण झाली, आज मंदिरात जायचं, तर शक्य असेल तर नक्की जा. पण देवाकडे व्यवहार करू नका. हे देवा, मग मी ते करतो अशी देवाशी सौदेबाजी करण्यापेक्षा म्हणा, देवा, मला योग्य मार्ग दाखवा. कारण भक्ती म्हणजे देवाकडून फक्त काही मागण्याचा मार्ग नाही. भक्ती म्हणजे देवावर विश्वास ठेवण्याची भक्ती.
देवदर्शनाचं खरं रहस्य. एकदा माधवराव पुजाऱ्याला विचारलं, महाराज, जर देवच आपल्याला बोलवत असेल तर मग काही लोकांना मंदिरात जाऊनही काही अनुभव का येत नाही? पुजारी हसले. ते म्हणाले, बाळा, देवाच्या मंदिरात दोन प्रकारचे लोक येतात. पहिले देवाला पाहायला येतात, दुसरे देवाला अनुभवायला येतात. पहिल्यांना मूर्ती दिसते, दुसऱ्यांना उपस्थिती जाणवते. माधवराव शांत झाला. पुजारी पुढे म्हणाले, देवदर्शन म्हणजे डोळ्यांनी देवाला पाहणं नाही. देवदर्शन म्हणजे देव पाहतोय ही भावना मनात जागी होणे. काही वेळा देव आपल्याला थांबवतो. मित्रांनो, आयुष्यात कधी एखादी काम ठरलं असतं आणि अचानक ते होत नाही. आपण नाराज होतो, पण पुन्हा काही दिवसांनी कळतं की त्या दिवशी झालं नाही हेच चांगलं झालं. यालाच अनेक भक्त देवाची योजना मानतात. म्हणून एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही म्हणून लगेच निराश होऊ नका. कधी-कधी आपल्याला हवं असलेलं देव देण्यापेक्षा देव आपल्याला जे आवश्यक आहे ते देत असतो. देवाच्या दारात रडणं ही प्रार्थना आहे. कधी लोक म्हणतात, मंदिरात जाऊन काय मागायचं? मित्रांनो, कधी काही मागायची गरज नसते. देवासमोर शांत बसा. मनातलं दुःख बाहेर येऊन द्या. डोळ्यात अश्रू आले तरी येऊन द्या. कारण प्रत्येक प्रार्थना शब्दांतच असावी असं नाही. कधी अश्रू ही प्रार्थना असतात, कधी शांतता ही प्रार्थना असते, कधी फक्त देवासमोर उभं राहणं ही प्रार्थना असतो. एक प्रार्थना, हे ईश्वरा, ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना धैर्य दे. ज्यांच्या मनात संकट आहेत त्यांना संकट शांतता दे. ज्यांना योग्य मार्ग दिसत नाही त्यांना योग्य दिशा दे. ज्यांची श्रद्धा डळमळत आहे त्यांना विश्वास दे. आणि ज्यांना तुझ्या मंदिरात जाण्याची इच्छा झाली नाही त्यांच्या मनातील ही भक्ती कायम ठेव. आमच्या हातून कोणाचं वाईट होऊ देऊ नकोस. आम्हाला सत्य, प्रेम, सेवा आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील मित्रपरिवारातील त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा जिला सध्या देवाच्या आदराची गरज आहे. आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन आध्यात्मिक कथेसह. श्री स्वामी समर्थ.